नमस्कार. आताच्या क्षणाची पावसाची सर्वात मोठी बातमी. मित्रांनो, 23, 24 आणि 25 मे दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. तर जाणून घेऊयात यातील सर्व भागांची नावे. पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये 23, 24 आणि 25 मे दरम्यान मोठी अतिवृष्टी होणार आहे. वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने संपूर्ण कोकणाला दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या परिसरात देखील झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे. तसेच इकडे आपण मराठवाड्याचा काही भाग पाहिला असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या देखील बहुतांश भागांमध्ये मागच्या 2 दिवसांपासून वातावरण बिघडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागात मोठा पाऊस देखील झाला आहे. तर 23, 24, 25 दरम्यान देखील मराठवाड्यात पावसाची शक्यता असणार आहे. त्यासोबतच विदर्भात पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात, मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात कुठेही असणार नाही. फक्त उत्तर महाराष्ट्राचा जो काही भाग आहे म्हणजेच खानदेशचा परिसर आपण या ठिकाणी बघू शकता. खानदेशच्या भागामध्ये आपल्याला इकडे नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड एकंदरीत या आसपासच्या सर्वच परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 23, 24 आणि 25 हे 3 दिवस राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचे असतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. या पावसामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे वादळी वारा आणि विजांचा कडकडाट देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. काही भागात मागच्या 8 दिवसात तर बहुतांश भागांमध्ये आपल्याला वादळी वारा सुटलेला देखील पाहायला मिळत आहे. मित्रांनो, अजून 3 दिवस राज्यात हे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचे असणार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.